आपल्याला एकदम आपण घाईघाईत उठलो आहे कारण की शेतात जायचं आहे आणि आपल्याला डब्बा द्यायचा आहे. चला आज काय झालं, आपण उठलो अचानक आणि मम्मीने सांगितलं की शेतात जावं लागणार आहे अर्जंट, कारण की आज आपल्याला कांदे कापायचे आहेत. कांदे कापायचे आहेत इन द सेन्स जे पुढच्या पिकासाठी आपल्याला जे बी लागणार आहे ते आपण आपल्या शेतातच बनवणार आहे कांद्याचं. तर अशा प्रकारचे कांदे कापायचे असतात आणि त्याला पुन्हा लावायचे असतात सो दॅट की त्याला बी येईल, कांद्याचं बी येईल. आणि पप्पा चावी विसरून गेले होते तर ती द्यायची होती. पाणी भरायचं होतं मागच्या कांद्यांना आणि आता हे कांदे लावतो आहे आपण. तर मी इकडं कापतो आहे, पप्पा तिकडं पाणी भरत आहे. अशा प्रकारे कांदे कापले आहेत. हे जे काही कांदे असतात जे डिफॉल्ट असतात, डबलवाले आलेले असतात, तर तसे रिजेक्ट होतात आणि तसं बीज यायला नको म्हणून आपण ते लावणारच नाही. आणि हा जो बनवला आहे इथं आपण ते कांदे लावणार आहेत. इकडच्या साईडला आपण बघू, अजून फिक्स नाही आहे, लेट्स सी. तर आपलं काम झालं आहे, आपण सगळे कांदे कापून टाकलेत, बाकीचे आता पप्पा कापत आहे. ते कांदे आपण परत लावणार आहे आणि त्याच्यापासूनच बी तयार करणार आहे सो दॅट बी आपल्याला बाहेरनं आणायची गरज नाही आहे. बी खूप महाग असतं, ऑलमोस्ट 1,000-2,000 रुपये kg असतं. स्वतःचं असलं तर दॅट इज गुड. हे आपले कांदे आपण जे पहिल्या दिवशी लावले होते, याला पाणी दिलं गेलं आहे, पप्पांनीच पाणी दिलं होतं मागच्या 2 दिवसापासून. आपलं काम झालं आहे, आता आपण थोडासा नाश्ता करून घेऊ. इथं अमन पण येऊन लागलाय. चलो मस्त गोल मारून देऊ, निंदून घेऊ, आपण एकदा खत मारू. हां का? आता कुठं जाणार? तिकडं तिकडच्या शेतात गोल मारायला लवाऱ्यात. तिथं तर फवारा मारणार आहे. तिकडचे कामं झाले आपले, कांद्याचे ढोले लावायचे. तर बाकीचे काम पप्पा करणार आहेत बिकॉज डॅड वॉन्ट्स परफेक्शन. आपण इकडं मामा त्यांच्या शेतात आलो आहे. आता इथं लहान मामांचे कांदे लावत आहेत आणि मोठ्या मामांच्या इथं आपल्याला त्याला काय लावायचं आहे, घोल मारायचं आहे. आता हा येतो पंप ज्याच्याने अमन आता स्प्रे करणार आहे हे शेत. तिथं कांदे लावत आहेत, लहान मामांचे कांदे लावले जात आहेत. तिथं मम्मी आहे, सगळे कांदे लावत आहेत. माझ्या बायकोला बायको मिळाली. काय अरे बाप, बाकी बाकी ओ किती लिटरचं आहे ते? 1 लिटर. मग आता वाटतं थोडंसं पहिलं होतं ना त्याच्यात पेट्रोल पडलं रे. दोन चार. पाच.
20 ml घ्या आता. अजून ते टाकणार आहे अजून येईल त्याच्यात काय? तर आपण येतील ना त्याच्यात. काय? अजून एक गोल बाकी आहे ना टाकायचं. हां का? असं टाकायचं राहिलं.